साधारण 700 वर्ष जुनं, जिथे दगडांवर रामायण आणि महाभारत कोरलेलं आहे. जिथे एकाच गर्भगृहात शिवलिंग आणि माता पार्वतीचं अस्तित्व दिसून येतं आणि जिथे जगात क्वचितच आढळणारी 10 हातांची दत्त मूर्ती आजही पाहायला मिळते. हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. आज आपण या मंदिराचा इतिहास, त्याचं स्थापत्य आणि या दगडांमध्ये लपलेली कथा हळूहळू उलगडून पाहणार आहोत. पुण्याच्या आसपास अशी काही ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर असं वाटत नाही की आपण फक्त एखादं मंदिर पाहायला आलोय, तर असं वाटतं की आपण काराच्या मागे चालत निघालोय. आणि मल्लिकार्जुन मंदिर हे असंच एक ठिकाण आहे. आज रस्त्यांनी, मोबाईलनं, इंटरनेटनं सगळं जवळ आलंय, पण तरीही हे मंदिर अजून प्रकाश झोतात आलेलं नाही. आणि कदाचित हीच याची सगळ्यात मोठी ताकद आहे, शांतता. इतिहास सांगतो की हे मंदिर साधारण 13व्या-14व्या शतकात, म्हणजे यादव काळाच्या शेवटच्या टप्प्यात उभं राहिलं. आणि त्या काळात मंदिर म्हणजे फक्त पूजेचं ठिकाण नव्हतं, तर ते ज्ञानाचं केंद्र, कथा सांगणारं माध्यम आणि समाजाला एकत्र ठेवणारी जागा असायचं. मल्लिकार्जुन मंदिर आजही तोच वारसा जपत उभा आहे. जेव्हा आपण या मंदिराच्या मंडपात उभा राहून पाहतो, तेव्हा या खांबांवर आणि भिंतींवर दिसणारं कोरीव काम केवळ सजावट नसून दगडात कोरलेला इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. रामायणातील प्रसंग, महाभारतातील युद्धछटा, देव, ऋषी, योद्धे, प्राणी, मानवी जीवन, धर्म आणि संघर्ष. त्या काळात पुस्तकं सर्वांपर्यंत पोहोचत नव्हती, म्हणून कथा दगडांवर कोरल्या गेल्या. आणि आजही जर शांतपणे या शिल्पांकडे पाहिलं तर असं वाटतं की दगड बोलतोय, फक्त आपल्याला ऐकायचं आहे. पुढे आपण गर्भगृहात येतो, जिथे आपल्याला एक नाही तर 2 शिवलिंग पाहायला मिळतात. आणि हे शिवलिंग केवळ पूजेचा विषय नाहीत, तर ते स्थैर्याचं प्रतीक आहेत. काळाच्या ओघातही न हलणाऱ्या शक्तीचं प्रतीक आहेत. इथे असलेली 2 शिवलिंग म्हणजे खरं तर एक शिवलिंग आहे, तर एक शक्तीचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच इथे आपल्याला शिव आणि शक्ती म्हणजेच माता पार्वती दोन्हीचं अस्तित्व जाणवतं. मंदिराबाहेर येताच नजरेत भरते ती सुंदर पुष्करणी, जी आज सुंदर दिसणारी पाण्याची टाकी वाटेल, पण पूर्वी दर्शनाआधी शुद्धीकरणासाठी वापरली जायची. कारण पाणी म्हणजे फक्त गरज नव्हती, पाणी म्हणजे पवित्रता होती. आणि आजही या पुष्करणीच्या काठावर बसलात तर नकळत मन शांत होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आवर पुणे सिटीला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अशाच आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. इथे आम्हाला भेटली 2 लहान मुलं, जी भजन, हार्मोनियम आणि तबल्याच्या सुरा देवाशी संवाद साधत होती. आणि त्यांचा सूर संपूर्ण वातावरण बदलून टाकत होता. इतक्या लहान वयात इतकी स्थिरता, इतकी भक्ती, हा इथे रोज घडणारा साधा क्षण आहे. पण तो अनुभवताना जाणवतं की काही गोष्टी फक्त पाहण्यासाठी नसतात, त्या अनुभवायच्या असतात. आणि आता जरा बाजूला वळूया, कारण इथे आहे एक छोटंसं पण अत्यंत दुर्मिळ असं दत्त मंदिर, जिथे असलेली दत्ताची मूर्ती जगात फारच क्वचित पाहायला मिळते. ही आहे 10 हातांची दत्त मूर्ती. आणि 10 हात म्हणजे 10 दिशांमध्ये पसरलेलं ज्ञान, संरक्षण आणि करुणा. ही मूर्ती पाहताना असं वाटतं की दत्तगुरू फक्त समोर उभे नाहीत, ते सगळीकडे उपस्थित आहेत.
मल्लिकार्जुन मंदिर हे घाईत पाहायचं ठिकाण नाही. हे मंदिर हळूहळू पाहायचंय, थांबून पाहायचंय, समजून घ्यायचंय. कारण आज आपण मंदिरात जातो पण वेळ देत नाही. आणि मल्लिकार्जुन मंदिर आपल्याकडून वेळ मागतं आणि बदल्यात अनुभव देतं. पुण्याच्या इतक्या जवळ असूनही इतकं प्राचीन, इतकं अर्थपूर्ण आणि तरीही आजही शांत. मल्लिकार्जुन मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तो आहे श्रद्धा, इतिहास आणि कलेचा एकत्रित श्वास. अशा माहितीपूर्ण आणि अनुभव देणाऱ्या ठिकाणांसाठी आवर पुणे सिटीला सबस्क्राईब करा.